रामकृष्ण हरी. चला तर आज आपण बटाट्याची कापं करणार आहोत. बटाट्याची कापं करण्यासाठी मी इथे 2 ते 3 बटाटे सोलून स्लाईस करून घेतलेत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याला चवीपुरतं मीठ, हळद, तिखट घातलेलं आहे. चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता एका बाजूला आपण कापांना लावण्यासाठी रवा तयार करून घेऊया. तर ह्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे. त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे. व्यवस्थित घोळून घेऊया. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रवा. त्याच्यानंतर हे बटाटे आपण जे तिखट, मीठ, हळद लावून ठेवलेले ते चांगले मुरलेले आहेत. त्याच्यानंतर एका बाजूला तवा ठेवलेला आहे. त्याच्यावरती तेल घालूया आणि एक बटाट्याची कापं लावून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण एक बटाटा रव्यामध्ये डीप करून व्यवस्थित तव्यावरती लावून घेऊया. तर अशा पद्धतीने मी सगळी बटाट्याची कापं लावून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आता कापं लावून आपण ह्याला 5 मिनटं पाण्याचा थोडासा हबका मारून झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे बटाट्याची कापं आपली व्यवस्थित एक बाजू भाजून झालेली. आपल्याला दुसरी बाजू पण व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली बटाट्याची कापं तयार होतात चारी बाजूनी व्यवस्थित भाजून. तुम्हीसुद्धा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर तयार आहेत आपली बटाट्याची कापं.